सोनू कल्याणकरची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीवर पोलिसांनी गोळीबार केलाय। पोलिसांवर गोळीबार केल्यामुळे प्रत्युत्तरादाखल पोलिसांकडून या आरोपीवर गोळीबार करण्यात आल्याचं कळतं आहे। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिषेक एकबोटे यांच्याकडून। अभिषेक, काय नेमकं घडलंय या ठिकाणी? अमोल, नांदेड शहरात सलग हत्यांच्या घटनांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। 70 तासांमध्ये 5 खून झाले होते। सोमवारी पहाटे श्रीनगर परिसरातील बीके हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या गल्लीत सोनू कल्याणकर या तरुणाची धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती। एक प्रकारचं पोलिसांसमोर मोठं आव्हानच होतं। त्यातील मुख्य आरोपी असलेला अंकुश गंधमवार हा झरी भागात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे मिलिंद सोनकांबळे हे तिथे गेले असता आरोपींनी पोलिसांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी बचाव करण्यासाठी गोळी चालवली आणि ही गोळी अंकुश गंधमवार जो मुख्य आरोपी आहे त्याच्या गुडघ्यावर लागलेली आहे। त्याच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। यातील 4ही आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत। तर एक अंकुश गंधमवार जे आहे त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। तो या सोनू कल्याणकरच्या घटनेमधील मुख्य आरोपी होता। अमोल, निश्चित धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।